आमदारांनी सोयाबीनला भाव का नाही दिला हे सांगावं. स्थानिक आमदारानं कापसाला भाव का नाही दिला हे सांगावं. स्थानिक आमदारानं तुरीला भाव का नाही दिला हे सांगावं. स्थानिक आमदारानं शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही हे सांगावं. स्थानिक आमदारानं लाडक्या बहिणींना 2100 रुपये का दिले नाहीत हे सांगावं. स्थानिक आमदारानं स्वावलंबन निराधारांच्या पगारी वेळेवर का होत नाहीत हे सांगावं. स्थानिक आमदारानं विहिरीवर जे पैसे द्यावे लागतात ते का द्यावे लागतात हे सांगावं. स्थानिक आमदारानं गोठ्याला लाच का द्यावी लागते हे सांगावं. स्थानिक आमदारानं विहिरीला सामान्य माणसाला पैसे का मोजावे लागतात हे सांगावं. कशाला आमच्याबद्दल बोलता? ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नाची आहे. मुद्द्याचं बोला. वैचारिक लढाई आहे. विचारानं लढा. वैयक्तिक टीका करून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. हा जो बाजार मांडलाय तुम्ही, जनता बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. किल्लारी कारखाना भारतीय जनता पक्षानं हडपला. हे शेतकऱ्यांचा उद्धार वगैरे, शेतकऱ्यांसाठी कळवळ वगैरे हे काही खरं नाही. राजकारण करायचं. निवडणुका का नाही घेतल्या? किल्लारी कारखाना आता हुकुमशहाच्या ताब्यात आहे. मांजरा परिवाराच्या उसाच्या भावाची स्पर्धा हे करू पाहताय. चांगलं आहे. त्यांचे कारखाने जेव्हा नव्हते तेव्हा आमच्यावर टीका करायची. पाणी पळवतात म्हणाले, अशी टीका व्हायची. भारतीय जनता पक्ष टीका करायचं आमच्यावर. एक बरं झालं आता की त्यांचे कारखाने सुरू झाले आणि म्हणून आता पाणी पळवतात असा आरोप आमच्यावर होत नाही. एक काळ होता शेतकरी सहज किल्लारी कारखान्यामध्ये येऊ जाऊ शकत होता. आता गेट बंद आहे. गेट समोर जरी उभं राहायचं असलं परवानगी लागते. हे किल्लारीचे गेट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी खुले करण्याचा शब्द आज मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि सुभाषदाजी, तुम्हाला त्याचं नेतृत्व करावं लागेल. बरं, मला काही स्थानिक आमदाराचं कळत नाही हो. त्याला शरद पवारही चालत नाही, सुभाष पवारही चालत नाही. तरी काय नाही, अनेक उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिलेले आहेत. आणि म्हणून जरा दमानं असं वागणं बरं नवं.